नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काय झाली का तयारी परीक्षेची? आता तुम्हाला परीक्षेला जायच्या आधी काय काय लागेल ते मी सांगते आहे। सर्वप्रथम ब्रशेस, 1 किंवा 0 नंबरचा, 3 नंबरचा, 5, 7 आणि 9। तसेच फ्लॅट ब्रशमध्ये एक 7 नंबर आणि एक 10 नंबर। 2 पेन्सिल ठेवा, दोन्ही याला छान नोक करून घ्या। एक चॉप, स्केल, जॉमेट्रीसाठी तुम्हाला चॉप, स्केल, डी हे साहित्य लागेल। तसेच कलर बॉक्स तुम्ही 6चा घ्या किंवा मार्केटमध्ये जास्त कलरचे बॉक्स सुद्धा मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता। एक मग, इरेजर, कलर शेड जास्त घेऊन चला। ऑलिव्ह ग्रीन, ऑकर येलो, स्किन कलर, क्रिम्झन रेड हे शेड सुद्धा तुमच्या सोबत असू द्यावेत, म्हणजे वेळेवर कलर बनवण्याचा टाइम जाणार नाही। त्याचप्रमाणे एक कलर प्लेट लागेल। मार्केटमध्ये बऱ्याच कलर प्लेट मिळतात, परंतु छोटी न घेता थोडी मोठ्या साईजची घ्या, जेणेकरून तुम्हाला कलर शेड बनवायला इझी जाईल आणि तुमचा टाइम देखील वाचेल। आता माझ्याकडे जी अवेलेबल आहे ते तुम्हाला दाखवते। यामध्ये बघा किती सारे बॉक्सेस दिलेले आहेत, त्यामध्ये आपण शेड बनवून घेऊ शकतो। एकाच वेळेस 7-8 शेड जसे पाहिजे तसे बनवून घेतले म्हणजे आपला टाइम वाचतो। डिझाईनमध्ये आपल्याला या शेडची उपयोग करता येतो। तसेच स्टील लाईफमध्ये सुद्धा शेड बनवून घेतले तर आपला टाइम वाचतो। तुम्हाला जशी कलर प्लेट मिळेल, परंतु छोटी न घेता थोडी मोठी घ्या। अशा प्रकारचे साहित्य एक्झामला जाण्यापूर्वी तुम्हाला घ्यावे लागतील। इथे मी तुम्हाला 6 शेडचाच बॉक्स सांगितलेला आहे। परंतु या व्यतिरिक्त देखील कलर शेड तुम्हाला हवे असल्यास, जसा ऑलिव्ह ग्रीन, ऑकर येलो, ब्राऊन हे शेड देखील लागतील। तर ते तुम्ही मार्केटमध्ये सेपरेट किंवा बॉक्समध्ये सुद्धा मिळतात, तुम्ही घेऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट ऑफ लक, छान पेपर सॉल्व। यासारखे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करत चला।